आपल्याला जेव्हा एखादं बक्षीस मिळतं आपल्याला खूप आनंद होतो। आपण एखादी ध्येय ठरवलेलं असतं ते जेव्हा आपण पूर्ण करतो तेव्हाही आपल्याला खूप आनंद होतो। का आनंद होतो आपल्याला? तर आपण काहीतरी अचीव केलेलं आहे, आपल्याला काहीतरी मिळालेलं असतं। त्यासोबतच आपल्या मेंदूमध्ये काही रसायनं सिक्रेट होत असतात, रिलीज होत असतात, त्यांचा स्त्राव होत असतो आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला खूप छान वाटत असतं। हे नेमकं रसायन कोणतं आहे, ते नेमकं कसं काम करतं, याविषयीच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्रे शिसू। आज आपण बघणार आहोत की नेमकं मेंदूतलं कोणतं असं रसायन आहे जे रिलीज झाल्यानंतर, त्याचा स्त्राव झाल्यानंतर मला छान वाटतं आणि ते का वाटतं आणि ते जे रसायन आहे त्याचा स्त्राव अजून व्हावा यासाठी मी काही प्रयत्न करू शकते का, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। जेव्हा आपल्याला बक्षीस मिळतं त्यावेळेला आपल्याला छान वाटतं, कारण आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा एक न्यूरोट्रान्समीटर आहे जो सिक्रेट होतो, त्याचा स्त्राव होतो। जेव्हा जेव्हा डोपामाइन रिलीज होतं तेव्हा तेव्हा आपल्याला छान वाटत असतं। मग मला एखादं बक्षीस मिळालं असेल तेव्हा मला छान वाटतं, माझी आवडती व्यक्ती मला दिसली तरी पण मला छान वाटतं, मी ठरवलेलं काम मी पूर्ण केलं तरी पण मला छान वाटतं, कारण मी जे जे ठरवलेलं आहे तेव्हा तेव्हा ते अचीव केलं की डोपामाइन सिक्रेट होतं। डोपामाइन सिक्रेट झालं की मला छान वाटणार आहे। मग ह्याचा उपयोग मी जे ध्येय ठरवलेलं आहे, जे मला काम करायचं आहे त्याच्यात होऊ शकतो का? 100% होऊ शकतो। कसा? तर जेव्हा मी एखादं काम करते आहे, मला छान वाटतं आहे, मी स्वतःला बक्षीस देते आहे, तर पॉझिटिव्ह त्यांचं अटॅचमेंट होत आहे, असोसिएशन जे आहे ते पॉझिटिव्ह होत आहे। म्हणून जेव्हा जेव्हा आपण एखादं काम केलं आणि त्याचं पॉझिटिव्ह आपल्याला फीडबॅक किंवा रिएन्फोर्समेंट, जे आपण मागे स्किनरच्या व्हिडिओत वगैरे बघितलेलं आहे, ही जे काम करण्याची आपली शक्यता वाढलेली आहे त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल का? मग जे पण काम आपल्याला करायचं आहे त्यामध्ये जर का डोपामाइन रिलीज होत गेलं तर आपल्याला छान वाटणार आहे आणि छान वाटलं की काम पूर्ण करणार आहे, काम पूर्ण झालं की आपण ध्येयापर्यंत पोहोचणार आहोत। मग आता हे जे डोपामाइन आहे, हे डोपामाइन आपल्याला जर का वाढवायचं असेल, त्याचं सिक्रेशन वाढवायचं असेल त्या वेळेला तर काय करायला पाहिजे? अनेक गोष्टी आहेत, त्यातल्या आपण 3 सुरुवात करूया। सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे, जे काम आपल्याला करायचं आहे त्या कामाबद्दल डिटेल लिहून काढणं, त्याबद्दलची डिटेल माहिती लिहून काढणं, काय काम करायचंय, किती वेळ काम करणार आहे, हे सगळं आपल्याला लिहायचंय। का लिहायचं आहे? की डोपामाइन जे आहे ते काम पूर्ण केल्यावरच रिलीज होतं असं नाही। आपण त्या काम पूर्ण झाल्याचा विचार, त्याचं व्हिज्युअलायझेशन जरी आपण केलं तरी डोपामाइन सिक्रेट व्हायला सुरुवात होते, त्याचा फायदा आपल्याला इथे होणार आहे। त्यामुळे जे आपल्याला काम आहे, आपलं ध्येय आहे, ते आपण नीट डिटेल लिहून काढायचे की मी एखादं काम घेतलेलं आहे हातामध्ये, की घरातली आवरावर करायची, किती वेळात करणार आहे, घरातली म्हणजे नेमकी कुठली करणार आहे ते मी लिहू शकते, किंवा ऑफिस मधलं काम आहे, किंवा अभ्यास आहे, किंवा कुठलंही जे पण काम आपल्याला करायचं आहे, जे आपल्या मोठ्या ध्येयाचा एक छोटा भाग आहे, जे आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की ध्येय जर पूर्ण करायचे असेल तर आपल्याला छोटे छोटे भाग करावे लागतात। तो जो छोटा भाग आहे आपल्या मोठ्या ध्येयाचा, ते नेमकं काम काय आहे ते मी डिटेल लिहून काढायचं आहे। त्यानंतर मला काय करायचं आहे, तर ते केल्यानंतर मी स्वतःला काय बक्षीस देणार आहे हे पण मला ठरवायचं आहे। नुसतं बक्षीस ठरवायचं आहे का? तर तिसरी गोष्ट, मला त्याचं शेड्यूलिंग पण करायचं आहे। म्हणजे एक काम केलं की लगेच बक्षीस घेणार आहे मी, की 2-3 काम केल्यानंतर बक्षीस घेणार आहे, का पूर्ण ध्येय अचीव, मोठं जे ध्येय मी ठरवलेलं आहे ते अचीव झाल्यावर बक्षीस घेणार आहे, ह्याचं मला शेड्यूलिंग करावं लागेल। म्हणजे बघा, मी ठरवलं की व्यायाम करायचा आहे, मी सलग 3 दिवस जर व्यायाम केला तर मला एखादी फेवरेट गोष्ट जी असेल माझी ती मी करू शकते। आठवडाभर मी व्यायाम केला किंवा महिनाभर माझं टार्गेट मी अचीव केलेलं आहे, तर मला काहीतरी काय ध्येय, काय फेवरेट गोष्ट आहे जी मी देणार आहे। मग एखादं काम मी जर करायचं ठरवलं ते मी पूर्ण केलं, तर पूर्ण केल्यानंतर मला आवडणारी मूवी मी बघणार आहे, मी 1 तास किंवा अर्धा तास एखादं गाणं ऐकणार आहे, एखादा डान्स करणार आहे, किंवा एखादी सिरीज बघणार आहे। हे आपण त्याच्यासाठी शेड्यूलिंग करू शकतो, छोट्या ध्येयांसाठी आणि मोठं ध्येय जेव्हा आपण गाठतो। याने होईल काय, आपल्या मेंदूला ना कायम ऑर्गनाइज्ड गोष्टी आवडतात, कशानंतर काय होणार आहे, कशानंतर काय होणार आहे हे जर माहिती असेल तर आपला मेंदू चांगलं काम करतोय। त्यामुळे डोपामाइन सिक्रेट जर मला करायचं, हे जर मी शेड्यूलिंग करून ठेवलेलं असेल तर मला त्याचा फायदा होणार आहे। सतत प्रेरित राहण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या करत असतो। तुम्ही अशी कोणती कृती करता ज्याचा उपयोग तुम्हाला प्रेरित राहण्यासाठी होतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप